तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय, काय इंग्लिश इज अ वर्ल्ड लँग्वेज. मोस्ट ऑफ द लिटरेचर फ्रॉम द डिफरंट लँग्वेजेस of the different countries is translated into the English. Why? Because those people who have written that literature, the classic literature, it should be rich to the world, all over the world. म्हणजे तुम्ही जर मराठीत काही लिहिलं तर कदाचित ते तुमच्या महाराष्ट्रापुरतं तुम्हाला ते त्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल, त्यांना ते समजेल जे मराठी भाषिक आहेत, ज्यांना मराठी बोलता येतं किंवा ज्यांना मराठी समजतं. जर तुम्ही हिंदीमध्ये कोणती गोष्ट केली याचा अर्थ असा नाही की मराठीत लिहायचंच नाही. बिकॉज दिस पीस ऑफ लिटरेचर, दिस लेसन इज ऑल्सो नॉट रिटन इन इंग्लिश बट इट इज ट्रान्सलेटेड इन टू द इंग्लिश. जे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा जर एखादी फेमस कादंबरी जर तुमची असेल, तुम्ही लिहिली, पीस ऑफ रायटिंग, तुम्ही शॉर्ट स्टोरी लिहिली, काही तुमचं लिटरेचर जर हे मराठीमध्ये आहे, कोणत्याही भाषेमध्ये आहे, तर ते महाराष्ट्रापुरतं कदाचित मर्यादित राहील. मराठीत असेल तर ते जर तुम्हाला देशामध्ये आणि देशाच्या बाहेर पोहोचवायचं असेल तर मात्र तुम्हाला ते जगातल्या जास्तीत जास्त लोकांना समजणाऱ्या भाषेमध्ये तुम्हाला कम्युनिकेबल जी भाषा त्यावेळेला असेल, लँग्वेज असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ते ट्रान्सलेट करणं अत्यंत गरजेचं आहे. जर्नी टू द वेस्ट हा लेसन आहे. आणि वेस्टर्न ज्या कंट्रीज आहे तिथं मोस्टली इंग्रजी हीच भाषा वापरली जाते. म्हणून मी तुम्हाला हे जे काय पहिलं वाक्य आहे त्यावरून मी तुम्हाला इंग्रजी, की जो की आपला सब्जेक्टही आहे, आणि महत्त्वाची गोष्ट की आपल्याला इंग्रजीचं महत्त्वही कळणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला ती गोष्ट एकदम व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आपण पुढे जाऊ. We learn in this passage we learn about an epic novel with the title Journey to the West and its most popular character Sun Wukong or Monkey King. हे जे काय लेसन आहे जर्नी टू द वेस्ट, हा लेसन फक्त एक पार्ट आपल्यासाठी छोटासा त्यांनी आणला, पण जर्नी टू द वेस्ट is an epic novel. What do I mean by epic? Epic generally जर एक लांब लचक, लॉंगेस्ट जर एखादी पोयम असेल तर त्याला इपिक म्हटलं जातं. अॅन इपिक म्हणजे काय? महाकाव्य. इंग्रजीमध्ये पॅराडाइज लॉस्ट नावाचं एक महाकाव्य आहे. मराठीतलं महाकाव्य सांगता येईल तुम्हाला, आपल्या संस्कृत मधलं बऱ्याच मुलांना माहित असेल, जे संस्कृत शिकतात त्यांना बऱ्याच मुलांना माहिती असेल की एक महान कवी जे आपल्या भारतामध्ये होऊन गेले, महाकवीच त्यांना म्हटलं जातं, महाकवी कालिदास यांनी लिहिलेलं शाकुंतल नावाचं अत्यंत मोठं महाकाव्य हे आपल्या देशामध्ये प्रसिद्ध आहे. जसं ते महाकाव्य, त्याला काव्य काय म्हटलं तर ते कवितेच्या फॉर्मॅटमध्ये आहे म्हणून त्याला इपिक म्हणतात. आणि इथं शब्द काय आला? कोलॅबोरेशन ऑफ टू वर्ड्स. इथं दोन शब्द एकत्र केले, इपिक नॉवेल. काय म्हटलं? इपिक नॉवेल. इपिक मीन्स लॉंगेस्ट अँड नॉवेल म्हणजे काय? कादंबरी. मी मागाशी तुम्हाला सांगितलं, ड्रामा, नॉवेल. नॉवेल म्हणजे काय? कादंबरी, जिच्यामध्ये कोणती तरी एखादी कथा लिहिलेली असते. तर ही फक्त कादंबरी नाही, दिस इज अन एपिक नॉवेल. म्हणजे काय? महाकादंबरी. काय आहे? महाकादंबरी, मोठी कादंबरी, लांबलचक आहे. त्यातला एक छोटासा पाठ जे कादंबरीचं नाव आहे, त्याच कादंबरीच्या नावानं हा छोटासा लेसन तुमच्यासाठी या पुस्तकामध्ये 1.4 हा लेसन म्हणून या ठिकाणी आपण शिकतोय. बरोबर? तर बघा, या इपिक नॉवेलमध्ये एक पॉप्युलर कॅरेक्टर आहे सन वुकॉंग. काय नाव आहे? सन वुकॉंग, की ज्यांना
मंकी किंग असं देखील म्हटलं जातं. आता लक्षात ठेवायचं प्रत्येक गोष्ट. सन वुकॉंग, मंकी किंग, they are not different but they are a one person. This is a one person, not two different people. Sun Wukong and Monkey King. Okay, these are two names of a single person. Okay, this novel is a classic of Chinese literature. आपल्याकडे बघा, आपल्या मराठी भाषेमध्ये एखादी कादंबरी अत्यंत प्रसिद्ध झालेली असते. जशी मराठीमध्ये वि स खांडेकरांनी लिहिलेलं ययाती, किंवा शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मृत्युंजय. या कादंबऱ्या माहीत नसलेला व्यक्ती महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी भाषिक सापडत नाही. जेवढी फेमस ही पुस्तकं मराठीमध्ये आहेत, तेवढंच जर्नी टू द वेस्ट हे पुस्तक चायनीज भाषेमध्ये अत्यंत प्रसिद्ध होतं. म्हणून त्यांनी म्हटलं दिस नॉवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. म्हणजे चिनी साहित्यामधलं हे जे काय जर्नी टू द वेस्ट एपिक नॉवेल आहे, हे काय आहे, क्लासिक आहे, म्हणजे प्रसिद्ध आहे. तिथलं चीनी भाषेतल्या कुठल्याही व्यक्तीनं हे नॉवेल वाचलं नाही असं होणार नाही. ओके, इट वॉज रिटन इन द 16th century बाय वू चेंगिंग. ओके, कोणी लिहिलंय? वू चेंगिंग. Does the passage remind you of a few things you read in your history textbook last year? आणि त्यांनी हेही विचारलं तुम्हाला की मागच्या वर्षी तुमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये या व्यक्तीबद्दल तुम्ही जर ऐकला असेल तर तो लेसन परत एकदा तुम्ही आठवला पाहिजे. म्हणजे आता आपण आपल्या पर्टिक्युलर जो लेसन आहे जर्नी टू द वेस्ट, त्या लेसनच्या प्रत्यक्ष कंटेंट वरती आपण आता जाणार आहोत. म्हणून काय करूयात, लेट्स रीड द passage. Okay, before that, in your textbook page number 17, there are some sentences are given there, and you have to see that some sentences from this page I have already shown you, that Sindbad the Sailor, Neil Armstrong, Aladdin, एम्परर अशोका, ही सगळे सेंटेन्सेस तिथं तुम्हाला आत्ता आपण जो काय इंट्रोडक्टरी पार्ट बघितला त्याच्या खाली तुम्हाला ते दिसतील. आपल्याला करायचं काय आहे, ही जी स्टेटमेंट्स आहेत ते फिक्शनल आहे की हिस्टॉरिकल आहे ते तुम्हाला शोधून काढायचं. हा तुमच्यासाठी टास्क आहे. मग तुम्ही ते कसंही शोधा, चर्चा करा मित्रांशी, तुमच्या आईवडिलांशी, घरातल्या मोठ्या भावाशी, बहिणीशी की ज्यांची आता ऑलरेडी 7th होऊन गेलेली असेल, आणि हे शोधून काढा की हे कॅरेक्टर्स फिक्शनल आहे की हिस्टॉरिकल आहे. ओके, लेट्स रीड द पॅसेज. आता काय करूयात आपण आता प्रत्यक्ष आपल्या लेसनला सुरुवात करूयात. When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England, America, but west is a relative term. म्हणजे काय म्हणतोय लेखक, जेव्हा आपण जर्नी टू द वेस्ट हे वर्ड्स आपण वाचतो त्यावेळेला नॅचरली म्हणजे नैसर्गिकपणे आपल्या लक्षात कोणते कंट्रीज येतात, England and America, which we call Western countries. But why Indians call Western countries to the America and England? Is there any reason? Yes, there is a reason behind using the Western countries, the term Western countries, to the England
and America, because the word west is a relative term. Why it is relative term? I will show you. First of all, we will complete the first passage, and after that I will explain you the term west, how it is a relative term. Okay? For countries to our east, what? For countries to our east, we are the west. For countries to our east, we are the west. म्हणजे काय? आपल्या पूर्वेला कोणते देश आहेत? आपल्या पूर्वेला देखील काही देश आहेत. पण आपल्या पूर्वेला जे देश आहेत त्या देशांसाठी आपण जो आहोत इंडियन्स, आपली जी कंट्री आहे, आपली जी इंडिया आहे ती आपल्याकडच्या पूर्वेकडच्या देशांसाठी काय आहे? वेस्टर्न कंट्री आहे. मग आपल्या पूर्वेला कोणते देश आहेत तेही आपण बघू. ओके? This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our own country. आता ही जी काय जर्नी टू द वेस्ट आपण बघणार आहोत, ऍक्च्युअल ही जो काय प्रवास वर्णन असणार आहे, जर्नी आहे, जर्नी टू द वेस्ट आहे, ही जर्नी कुठून कुठपर्यंत आहे? तर चायना पासून तर आवर ओन कंट्री मीन्स इंडिया. म्हणजे चायना टू इंडिया हा जो प्रवास आहे तो या जर्नी टू वेस्ट मध्ये आपण बघितलेला आहे, बघणार आहोत. It was made by the famous seventh traveler Yuan Chang. Famous seventh traveler Yuan Chang. ओके? चायनीज ट्रॅव्हलर आहे युआन चॉंग. यांनी हा जर्नी टू द वेस्ट फ्रॉम चायना टू इंडिया त्यांनी जो केलेला आहे त्याच्याबद्दलची स्टोरी आपल्याला इथं वाचायची. नाव आय विल एक्सप्लेन यू the term west because it is a relative term. How? You can see the world map in our screen. आपल्या स्क्रीन वरती बघा, तुम्हाला वर्ल्ड मॅप दिसेल. या वर्ल्ड मॅप मध्ये काय दिसतं तुम्हाला? बघा काय दिसतंय. तर वर्ल्ड मॅप मध्ये तुम्हाला इंडिया कुठं दिसतोय का? तर सगळ्यात अगोदर इंडियन ओशन शोधा. खालच्या बाजूला तुम्हाला सगळ्यात खाली अंटार्क्टिका दिसेल. त्याच्या थोडंसं बाजूला आफ्रिका, जर तुम्ही ओळखत असाल तर तो आफ्रिका दिसतोय. आणि आफ्रिकेच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये जर वरती आपण बघितलं इंडियन ओशन, आणि त्याच्यावरती आपला देश इंडिया आपल्याला दिसतोय. तर इंडियाचं जे काय स्थान आहे त्या इंडियाच्या या बाजूला कोणत्या कंट्रीज आहेत रे? ईस्टर्न. आणि वेस्ट बाजूला कोणत्या आहेत? वेस्टर्न. जेव्हा आपण एखादा मॅप बघतो त्यावेळेला त्याची वरची बाजू कोणती असते? नॉर्थ. खालची बाजू कोणती असते? साऊथ. बरोबर. आणि आपल्या उजव्या हाताची बाजू तिथली काय असते? काय असते? ईस्ट. आणि डाव्या हाताची बाजू काय असते? वेस्ट. ओके? तर आपल्या पूर्वेला आपल्याला काही देश दिसतात बघा. पुढच्या वरच्या बाजूला थोडासा पूर्वोत्तर कोपऱ्यामध्ये आपल्याला चायना दिसतोय. दिसतोय का? दिसतोय. व्हेरी गुड. त्याच्या चायनाच्या थोडं पलीकडे बघितलं तर जपान दिसतोय. खाली बघा छोटे छोटी ती नावं आहेत, तुम्हाला लक्षात येईल की नाही माहिती, परंतु तिथं बेटांसारखी काय, इंडोनेशिया आहे, थायलंड आहे, मलेशिया आहे, बांगलादेश आहे. हे सगळे आपल्या इंडियाच्या पूर्वेला असणारे देश आहे. म्हणजे आपण त्यांना काय म्हणणार आहोत? आपण वी इंडियन्स call China, Japan or Malaysia, Thailand, we call them eastern countries, and we Indians call America, Africa, England, France, Pakistan, they are our, not Pakistan, Pakistan is our neighbor country, but other countries are our western countries. What we call them? Western countries. परंतु इंडियासाठी जसं इंग्लंड, अमेरिका वेस्टर्न कंट्रीज आहेत,
कारण त्या इंडियाचं जे काय मॅपवरचं स्थान आहे किंवा जगातल्या पृथ्वीवरचं स्थान आहे त्याच्या वेस्टर्न बाजूला बाकीच्या कंट्रीज आहेत, इंग्लंड आणि अमेरिका, म्हणून आपण वेस्टर्न कंट्रीज म्हणतो. पण आपल्या बाजूला ईस्टर्न बाजूला ज्या कंट्रीज आहेत जसं की जपान आणि चायना, मलेशिया, या कंट्रीजच्या वेस्टर्न बाजूला आपला देश आहे इंडिया, बरोबर. म्हणजे जपान, चायना आणि बांगलादेश यांच्यासाठी आपण कोण आहोत? वेस्टर्न कंट्रीज. आपण कोण आहोत? वेस्टर्न कंट्रीज. म्हणजे ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ ह्या ज्या टर्म्स आहेत या टर्म्स रिलेटिव्ह आहेत. तुम्ही जिथं आहात त्याच्यानुसार तुमचा ईस्ट, तुमचा वेस्ट, तुमचा नॉर्थ आणि तुमचा ईस्ट बदलत जातो, बरोबर आहे. तुमचा साऊथ बदलत जातो तुमच्या असलेल्या स्थानावरून. तुम्ही कुठं उभे आहात, तुम्ही कुठं तुमची सिच्युएशन आहे, तुम्ही नेमकं वेअर यू आर सिच्युएटेड ऑन अर्थ, त्याच्यानुसार ती गोष्ट ठरेल, बरोबर. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. ओके. तर वेस्ट ही काय आहे? रिलेटिव्ह टर्म. आणि भारताच्या वेस्टर्न कंट्रीज आहेत इंग्लंड, अमेरिका अँड अदर कंट्रीज लाईक दॅट. फॉर चायना, इंडिया इज ऑल्सो western country. Okay, it is also western country, and that is why the title of the lesson is Journey to the West. Okay. Now see next paragraph. Okay. There is lot of time, more than half an hour. We will see the next part in our next lecture. Okay. We have just started the lesson, but we have seen all the surrounding things of the lesson. That is introduction, various statements, what is waste, to whom the story is related, about what we are going to learn. Everything we have discussed in this lecture, in this lesson. Okay. In our next lecture, we will see the actual story, Journey to the West. Okay. Okay, then we will meet in our next lecture. Thank you.